निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। श्रीरामपूरमध्ये काल झालेल्या निर्घुण हत्येबाबत आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे आज पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले आहेत। त्यांनी आज या कुटुंबाची भेट घेतली आहे। सांत्वनपर भेट त्यांनी यावेळी घेतलेली आहे। यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला कडक असा सूचना दिलेल्या आहेत। या सूचना देताना अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे हे उपस्थित होते। त्यांना काही सूचना पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या आहेत। काल हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया व्यंकटरामन यांच्या निर्घुण खून प्रकरणानंतर काही स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार शहरातील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करण्यासाठीच पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे श्रीरामपूरमध्ये आलेले आहेत। जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या एका अत्यंत किरकोळ अशा कारणावरून काल भर दिवसा हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडला होता। श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरातील शनिवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा धक्कादायक घटनेमध्ये हॉटेल लक्ष्मी नारायणचे चालक मालक आकाश शेखर दुबैया उर्फ व्यंकटरामन यांची चाकूने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। परिसरात यामुळे तणावाचं वातावरण आहे। श्रीरामपूरकरांनी सर्व व्यापारी बंधूंनी दुकानं बंद ठेवून आज पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडला होता। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी मोर्चाला समोर जाताना म्हटलं आहे की आम्ही आरोपींवर कडक कारवाई करणार आहोत। अशा काही टोळ्या आहेत, गुंड प्रवृत्तीच्या टोळ्या आहेत, यांची माहिती आम्हाला द्या। या खंडणीखोरांचा बंदोबस्त करू असं आश्वासन यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी उपस्थित आंदोलकांना दिला आहे। बघूयात। परत मी बोलत आहे, सर्वांच्या भावना मी ऐकल्या, सर्वांच्या काही सहमत नाही असं नाही, त्या भावनांशी नक्कीच आम्ही सहमत आहोत। तुम्ही एकच सांगतो आहे की एक सांगत आहे खरंच। आता जो पहिला मुद्दा आहे तो परत सगळ्यांनी नीट लक्षात घ्या। आपली जी सिस्टम आहे त्यानुसार जो पहिला मुद्दा, जर कोणी खरोखर असं पीडित असेल त्याला न्याय देण्याची जबाबदारी माझी, हे मी सांगतो। आणि दुसरा मुद्दा, त्याच्यावर मी आधी बोललो, दुसरा मुद्दा जो मला बोलायचा नव्हता, काही गोष्टी जे तुम्ही मोडले, तुम्ही मोठं कारवाई करा, त्याचा आम्ही ऑलरेडी रात्री प्लॅनिंग केलेलं आहे। ते जर मी आता इथं बोलून टाकलो तर काय होईल आम्हाला? मला ते बोलायचं नाही, ते ऑलरेडी आम्ही रात्री प्लॅनिंग केलं। आमचे सर्व काही ॲडिशनल स्टाफ बोलवणार, मला त्याविषयी जास्त बोलायचं नाही। मी जर त्याबाबत जास्त इथं बोलत बसलो तर तुम्हीच म्हणाले इथं काय म्हणतो डोंगर कोकण उंदीर काढला अशी गत होईल, त्यामुळे मला ते बोलायचं नाही। आणि यापैकी ज्यांना कुणाला माहिती असेल आमच्या कामाची पद्धत, मला वाटतं 1 महिन्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देण्याची जबाबदारी माझी। मग ते तडीपारी असेल, मोका लावण्याबाबतच्या प्रोव्हिजन्स असतील, काही दिवसापूर्वी आपण एका प्रकरणात मिनी मोका लावला पण अशा प्रोव्हिजन्स असतील, ज्या काही अन्य सगळ्या प्रोव्हिजन्स असतील, किंवा आमचं जे काही कॉम्बिंग ऑपरेशन असेल, आणखी ज्या काही आमच्या लेवलवर करावयाच्या कारवाया आहेत त्या 100% केल्या जातील। दुसरा मुद्दा, मी एवढी गोष्ट इथं अगदी खात्रीने सांगू शकतो की कोणतीही कारवाई करताना श्रीरामपूर शहरातून मला नाही वाटत, मला तरी कोणाचा फोन आला ही कारवाई करू नका शहरातून, बिलकुल नाही ना। वरतून पण कधी कोणाचा आहे, आमच्या लोअर स्टाफलाही बिलकुल नसणार आहे असं आता मला सांगितलं असतं। त्यामुळे ते पण कोणाविषयी, कोणाच्या मनात एकमेकाविषयी बिलकुल आपण शंका ठेवण्याची गरज नाही। राहिला विषय आमचा, काही ॲडिशनल स्टाफ बोलू, आणखी काही आमच्या QRT टीम्स किंवा आणखी काही टीम्स बोलू, त्याचं प्लॅन आम्ही ऑलरेडी काल केलेला आहे। त्या दृष्टीनं काही कोणाकोणाला कसं टार्गेट करायचं याचं सुद्धा प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे। आणि
1 महिन्यामध्ये पुढच्या आपल्याला यामध्ये सकारात्मक रिझल्ट दिसतील याचा शब्द मी आपल्याला देतो. मग ते काय होईल कसं होईल वाटल्यास काही लोक माझ्याशी पुन्हा चर्चा करायला आले, मोजके सर्वपक्षीय 10-15 लोक, त्यांच्याशी मी वेगळी आणखी त्यावेळी चर्चा करेन. परंतु मी सर्व श्रीरामपूरकरांना हा शब्द देऊ इच्छितो की क्राईमच्या बाबत 100% सकारात्मक कारवाया 1 महिन्यामध्ये दिसतील. काही गोष्टी मी पब्लिकली सांगू इच्छित नाही, सांगणं पण योग्य नाही. काही गोष्टी आधी रिझल्ट दाखवणं गरजेचं आहे. वाढवा बोलण्यात उपयोग नसतो, माझी सवय पण मला ती जमत पण नाही. काहीतरी असलं काहीतरी वेगळं बोलणं, आता काहीतरी सांगायचं, तात्पुरता वेळ मारून न्यायचा बिलकुल नाही. परंतु आपल्याला त्याबाबत श्रीरामपूरकरांना, सर्व पत्रकारांना सुद्धा आणि जे कोणी आणखी अन्य पीडित कुटुंबीय असेल त्यांना नक्की रिलीफ देण्याचं काम आमचं पोलीस प्रशासन करेल. वेगळं आणखी काही व्यापाऱ्यांशी मी वेगळ्या बैठका घेणार आहे, काही डॉक्टरांशी वेगळ्या बैठका घेणार आहेत. जो आणखी असा पीडित घटक आहे त्यांच्याशी सुद्धा पर्सनली भेटून त्यांना सुद्धा काही शाळा कॉलेजेसवर काही मुलींचे संबंधित सुद्धा आम्ही काही भेटून समोरची चर्चा करणार आहोत. त्या दृष्टीनं सुद्धा जी काही कारवाई आहे ती 100% केली जाईल. 1 महिना आज साधारणपणे आहे, काय पुढच्या 15 तारखेपर्यंत आपण काही ठराविक लोक पुन्हा बसू. आणि या ठिकाणी मी एवढं मात्र सांगू इच्छितो की आपल्याला नक्की सकारात्मक बदल दिसणार आहे. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी देखील हितगुज केलाय. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी यावेळी पत्रकारांनी काही प्रश्न पालकमंत्र्यांना विचारले आहेत. पालकमंत्र्यांनी देखील दुजोरा देताना म्हटलं आहे की काही टोळी युद्ध जे आहेत ते त्या माध्यमातून काही गुन्हे घडत आहेत. वाढलेली गुन्हेगारी राजकीय वरदहस्ताने होत आहे. याबद्दल देखील ज्या गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्त असेल यांची देखील चौकशी करून कारवाईच्या सूचना यावेळी विखे पाटलांनी बोलून दाखवल्यात. पत्रकारांशी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी वाढत्या गुन्हेगारीबद्दल त्याचबरोबर अवैध धंद्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बघूयात विखे पाटील काय बोलतायत. काल जी घटना घडली त्यात एका सामोरं जावं लागलं. गुंडगिरी वाढली, कायदा सुव्यवस्था. आजची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना. निरपराध मुलाची हत्या होते आणि नशाखोर आहेत किंवा अवैध व्यावसायिक धंदे करणारे लोक आहेत. त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते. तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की त्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याची चौकशी करावं लागेल. परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेला याचे पाळंमुळं उकळून काढली पाहिजे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या संदर्भात एक चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा तो तर मी म्हटलं की अतिशय म्हटल्यामुळे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. हे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात साखर कामगार हॉस्पिटल जमा होतात गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी. मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण द्या, त्या मारेकरणाला संरक्षण देण्यासाठी. हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. आणि श्रीरामपूर हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारचं आता शहराचं नावलौकिक होतोय. त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे. त्या पद्धतीने पाहिलं तर पोलीस कारवाई करतात, गुन्हेगारांना अटकही करतात, मात्र त्यांना कायद्याचा धाक नाही येते. काही दिवसात जामीन घेऊन बाहेर येतात तर पुन्हा अशा प्रकारचे. त्यामुळे कुठेतरी कायद्यात आता बदल करणं गरजेचं आहे. अशा काय जे नवीन कायदे आले त्यामुळे पोलिसांना अनेकदा काही बंधनं येतात कारवाई करताना. कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहे. त्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे सरकारची त्यामध्ये आता विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे. आणि आवश्यक त्या जे काही नियमात बदल असतील, कायद्यात बदल असतील ते सुद्धा आपण केलेले आहेत सरकारने.
सरकारचे प्रायोरिटीज आहे या गुन्हेगारीचं उच्चाटन करणं, अंमली पदार्थाच्या तस्करीचं उच्चाटन करणं, याच्यामध्ये तर सरकारनं सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आता ही जी ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडत आहेत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात तात्काळ या संपूर्ण शहराची साफसफाई करा. एवढी कटके शेवटी गुन्हेगाराला काय जात धर्म नसतो, तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सगळे कट्टे, त्याचे साथीदार कोण त्याच्यामध्ये आहेत, किंवा कधी कधी लहान मुलांचा वापर होतोय, जेन्युअल मग त्याच्यावर कारवाईच्या मर्यादा येतात, त्याचा काही गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो, अशाही तक्रारी आहे. परंतु मोहीम सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार. पण 10-15 वर्षात जी गुन्हेगारी श्रीरामपुरात वाढली, त्याला तुम्ही कोणाला कारणीभूत धरता किंवा काय कारण तुम्ही दुर्दैवानं नाही, आता माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार झाले, काही मुलीला पळून नेण्याचे प्रकार घडले. दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही. तर लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल याची लोकांमध्ये विश्वास नाही आहे. या काही पूर्वी 7-8 वर्षापूर्वी घटना ज्या घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगारांचं बळ वाढत गेले. आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या वेळेला जर कारवाई झाल्या असत्या त्या काळामध्ये तर हे गुन्हेगार एवढी वाढली नसतील. पण आता मला वाटतं आता जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. आता जे नवीन आले जे एसपी आहेत, आता आमचे ॲडिशनल एसपी आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केलं आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये त्याचं समोर उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही, हे मी त्यांच्या माध्यमातून जनतेला आश्वासित करू शकतो. आता जे अनेक सूत्रधार आहेत त्यांना राजकीय आश्रय असतो, त्यामुळे त्या अशा व्यक्तींसंदर्भात आता काय कारवाई? तरी ज्यांना राजकीय आश्रय ज्यांचा मिळत असेल किंवा राजकीय आश्रय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल त्यांनाही त्या लोकांना मी सांगितलं सर की वास्तव ते समोर आलं पाहिजे. जे कोणी त्यांना पाठिंबा देत असेल, पाठवत असेल, वास्तव काय वास्तव मला वाटतं समोर आल्यानंतर मला वाटत नाही की यांना कोणी राजकीय पाठबळ देईल की यांना कोणी आश्रय देईल. शेवटचा प्रश्न, तसे अमित शहाच्या भेटीला जाऊन आले, भाजप प्रवेश होणार अशी चर्चा आहे, अमित शहाने घेतलं होतं काय? माझी कल्पना नाही आहे, पण ते साहेब हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय ज्येष्ठ ते राहिलेले आहे, अध्यक्ष राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. त्यांच्याबद्दल निर्णय पक्षश्रेष्ठी काय घेतील शेवटी पक्षाच्या स्तरावर निर्णय अधिकार त्यांना आहेत. ते निर्णय जसे घेतील शेवटी त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्याला काही विरोध करणं, पाठिंबा देणं, स्वागत करणं प्रश्नच उद्भवत नाही.